माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पक्षातून हकालपट्टीची ही जोरदार मागणी. डॉक्टर विजयकुमार गावित व डॉक्टर हिनाताई गावित यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे नंदुरबारमध्ये संताप. ॲट्रॉसिटीसह कठोर कारवाईची मागणी. भारतीय जनता पक्षाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याविषयी कथितरित्या आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरल्याचा आरोप करत त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची तसेच पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांचा संवाद असल्याचा दावा करण्यात आला असून त्यामध्ये डॉक्टर विजयकुमार गावित आणि डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दल अवमानकारक व अशोभनीय शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या कथित क्लिपमुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावित समर्थकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या विकासात आणि भारतीय जनता पक्षाच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा ज्येष्ठ नेत्याविषयी अपमानास्पद भाषा वापरणे हे पक्षशिस्तीला धरून नसून संबंधितांवर पक्षाने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याविषयी कथित अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप करत महिला लोकप्रतिनिधींचा अपमान केल्याबद्दल विजय चौधरी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित ऑडिओ क्लिपच्या आधारे सखोल चौकशी करून सत्यता पडताळावी आणि दोषी आढळल्यास ॲट्रॉसिटीसह लागू असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच पक्षश्रेष्ठींनी विजय चौधरी यांना पक्षातून हकालपट्टी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून विविध लोकांचे विजय चौधरींशी बोललेले क्लिप व्हायरल होत आहे. त्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची सत्यता पाठवण्या करण्यासाठी आम्ही जाहीर आव्हान केलं होतं पोलीस दलाला आणि प्रशासनाला की याची चौकशी करून हे करा. त्यानंतर काल अत्यंत आक्षेपार्ह घाणेरड्यारीत्या सन्माननीय खासदार माजी खासदार संसदरत्न हिनाताई गावितांच्या बाबतीत जो अश्लाघ्य प्रकार झाला त्याचा सर्वात पहिले आम्ही निषेध करतो आणि आम्ही प्रशासनाला मागणी करतोय की याच्यावर तातडीने चौकशी करून दोषींना ताबडतोब अटक करावी आणि भारतीय जनता पक्षाला मागणी करतो की अशा विजय चौधरींची ताबडतोब भाजपमधून हकालपट्टी करावी. आणि राहिला प्रश्न दुसरा, याची चौकशी नाही झाल्यास आम्ही योग्य तो सनदशीर मार्गाने आम्ही आमचे आंदोलन करू. आता काही दिवसापासनं सोशल मीडियावर अनेक जनतेच्या व्हॉट्सॲपवरती बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्या व्हिडिओ इतक्या अश्लील भाषेत बोलल्या जातं आणि एक लेडीज म्हणून त्या माजी खासदार, संसद रत्न खासदार आहेत, 10 वर्ष त्यांनी संसद गाजवलेली आणि तुम्ही त्या अशा अश्लील भाषा वापरतात. एक एवढ्या मोठ्या पदाधिकारीला असं लेडीज म्हणून बोलत असाल तर इतर लेडीजांचं काय आलं. त्यांनी एक, आता मी अजून स्वतः एक क्लिप ऐकली, त्यात मालती वळवींना सुद्धा ते फालतू, टपोरी हे शब्द त्यांना शोभत नाही. ते भाजपचे महामंत्री राहून चुकलेले आहे आणि ते जर असं वापरत असेल तर जनता काय करणार. जर तुमच्यामध्ये संस्कार नाही आहे, एक छत्रपती शाहू आंबेडकरांचं आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये संस्काराच्या पद्धतीने आपण जगत असतो आणि त्या चालरीतीप्रमाणे एक लेडीजला कसं बोलावं हे त्यांना तालतम्य काहीच राहिलेलं नाही आहे आणि अनेक लोकांबद्दल ते काय काय बोललेले आहेत. अशा लोकांनी BJPत राहण्याचा अधिकार नाही आहे विजय चौधरीला आणि त्यांनी BJPचा पूर्ण बट्ट्याबोळ तर केलाच केला, पण आपल्या इतर गोरगरीब जनतेचा सुद्धा बट्ट्याबोळ केलेला आहे. त्यांनी राजकारणाचे विषय काढले की यांना पाडा. अरे तुम्ही BJPत असून तुम्ही BJPच्याच विरोधात बोलतायत, पक्षाच्या विरोधात बोलताय. ही कुठली पद्धत झाली आहे. पक्षाने याच्यावरती कडक कारवाई, निपक्ष चौकशी करावी पक्षाने. जर हे निपक्ष चौकशी झाली आणि त्याचं तथ्य आढळलं तर विजय चौधरींना आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांना देखील बरखास्त करण्यात यावं. इथे नवीन बॉडी करण्यात यावी. दुसरी गोष्ट महत्त्वाची की ते म्हणाले की आम्ही BJPच्या बस एवढंच. नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार व माजी आदिवासी विकास मंत्री
तसेच नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार संसद रत्न आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दल काही दिवसापासून जे सोशल मीडियावरती जे काही ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग जे व्हायरल होत आहे, तर या भारतीय जनता पार्टीचे माजी महामंत्री विजयभाऊ चौधरी ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं रोप लावलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आदरणीय गावित साहेब आणि गावित परिवाराने जे पक्ष वाढवला, तर संघटन वाढवलं आणि या विजयभाऊ चौधरी हे आमचे जे आधारस्तंभ आहेत, या जिल्ह्याचे जे शिल्पकार आहेत, या जिल्ह्याची ज्यांनी संसदेमध्ये जे कामांची जी पावती पोहोचवली, अशा आमच्या नेत्यांविरुद्ध जर विजूभाऊ चौधरी हे जर अश्लील शब्दाने जर त्यांची टिंगल करत असतील, तर याला सगळ्यात पहिले आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या नंदुरबार तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्याचा विकास केला, ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्ता बसवली, अशा आमचे आदरणीय डॉक्टर गावित साहेब असतील, आदरणीय हिनाताई असतील, यांच्या विरुद्ध ही जनता जे अश्लील शब्द विजूभाऊ चौधरी जे वापर करीत आहेत, ही जनता सहन करणार नाही. आम्ही प्रशासनाला आज निवेदन द्यायला आलेलो आहे. आमची विनंती आहे, जर याच्यामध्ये SIT चौकशी लागून सखोल चौकशी करून जर दोषींवर कारवाई करण्यात यावी. आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनाही आमची विनंती आहे की ज्याच्यामुळे आपल्या पक्षाचं नुकसान होत असेल, तर अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही. अशा व्यक्तीची म्हणजे माननीय विजयभाऊ चौधरी यांची पक्षामधून हकलपट्टी करण्यात यावी, अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मी ही मागणी करतो. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.